हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 16 दैवासुर संपद विभाग योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ षोडशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 16 श्लोक क्रमांक 17. आत्मसंभाविताः स्तब्धाः धनमानमदान्विताः यजन्ते नाम यज्ञैते दंभेन अविधिपूर्वकम्. स्वतःलाच श्रेष्ठ आणि पूज्य मानणारे, ताठ स्वभावाचे, धनसंपत्ती आणि मान अपमान यातच मग्न असणारे ढोंगीपणाने यज्ञादी धार्मिक कृत्ये नाममात्र करतात. आसुरी वृत्तीचे लोक वास्तविक स्वतःलाच पूज्य मानतात. त्यांना सर्व दुनिया त्यांच्यापुढे झुकावी असेच वाटत असते. त्यांच्या मते तेच सर्वश्रेष्ठ असल्यामुळे सर्वांनी त्यांच्या पायाशी लोळण घ्यावी अशी त्यांची इच्छा असते. ते स्वतःलाच श्रेष्ठ आणि पूजनीय मानत असतात. त्यामुळे ते कोणासमोर वाकत नाहीत, नम्र होत नाहीत, सदा ताठ राहतात, उर्मट वागतात. ते आपले भौतिक वैभव लोकांना दाखवत असतात, आपल्या धनदौलतीचे, संपत्तीचे प्रदर्शन करत असतात. परंतु त्यांना असेही वाटत असते की आपणही धार्मिक कार्यक्रमात मागे नसावे. लोकांना असेच वाटले पाहिजे की यांच्यासारखा धार्मिक आणि भक्त अन्य सापडणे शक्य नाही. ते एखाद्या देवस्थानात पदग्रहण करतात. तेथे ते यज्ञ वगैरे धार्मिक कृत्य करतात. अर्थातच असे धार्मिक विधी यथातथा साजरे केले जातात, कारण त्यात आपलाच उदो व्हावा अशीच त्यांनी व्यवस्था केलेली असते. देव नावाला आणि निमित्ताला असतो. यासाठी ते पैसे खर्च करतात. मग देवळात बांधकामे काढतात, जीर्णोद्धार जाहीर करतात, लोकांकडून वर्गण्या देणग्या गोळा करतात आणि त्यात लबाडी करून पैसे कमवितात. धार्मिक कृत्यासाठी केलेला खर्च दामदुप्पट वसूल करतात. देवळात उद्योजक, सरकारी अधिकारी, मंत्री यांना पाचारण करतात आणि त्यांची देवस्थानातर्फे मोठी छान बडदास्त ठेवतात. अधिकाऱ्यांना, मंत्र्यांना परस्पर देवळाच्या पैशाने खुश करतात. त्यांची सरबराई करून त्यांच्याशी वैयक्तिक सलगी करतात आणि मग स्वतःची वैयक्तिक कामे त्यांच्याकडून करवून घेतात. त्यांच्याकडून देवस्थानाला सरकारी देणगी मिळवितात. त्या देणगीचा अपहार करून देणगी देणाऱ्यासह सर्वजण वाटून घेतात. इसवी सन पूर्व 5,500 वर्षांपूर्वी भगवंत श्रींनी गीतेत सांगितलेले आजही कलियुगात अगदी तंतोतंत लागू होत आहे. आज आपल्याला असे दांभिक भक्त पुढारी पाहायला मिळतात. यास्तव कोठे जीर्णोद्धार असला की 10 वेळा विचार करून नीट चौकशी करून वर्गणी द्यावी. ज्या देवालयाचा कारभार राजकीय पुढाऱ्याच्या पुढाकाराने चालतो तेथे पाऊलही ठेवू नये. त्याला जोडूनच श्लोक क्रमांक 18. अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं च संश्रिताः माम आत्मपरदेहेषु प्रद्विषन्तः अभ्यसूयकाः. अहंकार, बळजोरी, घमेंड, वासना, क्रोध याने पछाडलेले त्यांच्या आणि इतर सर्वांच्या अंतःकरणात असलेल्या माझा अंतरात्म्याचा द्वेष करतात. महामत्सराने दोष दृष्टीचा ठपका ठेवतात. आसुर वृत्तीचे लोक अहंकार, बळजोरी, घमेंड, वासना, क्रोध या गुणांच्या आधाराने नित्य जीवन जगत असतात. त्यांचा असा पक्का विश्वास असतो की अहंकार, बळजोरी, घमेंड, वासना, क्रोध यांचा आश्रय घेतल्याशिवाय, यांचा वापर केल्याशिवाय, अंगी हे गुण असल्याशिवाय नित्य जीवन जगणे केवळ अशक्य आहे. आपल्याला जे काही पाहिजे ते मिळवण्यासाठी अहंकार, बळजोरी, घमेंड, वासना, क्रोध हेच गुण आवश्यक आहेत. एरवी लोक आपले ऐकणार नाहीत. लोकांना धाक दाखवून त्यांच्यावर आपला अधिकार प्रस्थापित केला तरच लोक आपल्या दबावाखाली, धाकाखाली राहून आपल्याला जे पाहिजे ते मुकाट्याने ऐकतील. त्यामुळे हे आसुर वृत्तीचे लोक अहंकार, बळजोरी, घमेंड, वासना, क्रोध यांच्या आहारी जाऊन आचरण करत असतात.
त्यांना हे असे करावे लागते कारण लोकांकडून त्यांच्या असलेल्या अपेक्षा सरळ नसतात. लोकांकडून त्यांना धर्माने आणि न्यायाने मिळणाऱ्या सेवा आणि वस्तू नको असतात. यामुळे अधर्माने प्राप्त करायची वस्तू वाममार्गाने आणि नीतिनियम झुगारूनच मिळवावी लागते. यासाठी लोक सहजासहजी सेवा द्यायला राजी नसतात. सर्वसामान्य जन परमात्म्याला भजणारे असतात. ते अधर्माने आचरण करायला तयार नसतात. त्यामुळे आसुरी वृत्तीच्या लोकांना बळजबरीने लोकांकडून काम करवून घ्यावे लागते. लोक परमात्म्यावरील श्रद्धेमुळे अधर्माने कृत्य करायला तयार होत नाहीत. त्यांना न्याय, नीती, धर्म इत्यादीची चाड असते. ते देवधर्म पाळणारे असतात. नित्य पूजा अर्चा करणारे असतात. त्यांचा परमात्म्यावर नितांत विश्वास असतो. यामुळे स्वाभाविकच आसुर वृत्तीचे लोक परमात्म्याच्या विरुद्ध असतात. ते त्यांच्या स्वतःच्या आणि इतर सर्वांच्या हृदयी विराजित असलेल्या आत्म्याचा द्वेष करतात. कारण या आत्मभानामुळेच लोक आसुरी वृत्तीने वागत नाहीत. यात आसुरी वृत्तीच्या लोकांना गौणत्व प्राप्त होते. परमात्म्यामुळे त्यांचे महत्त्व कमी होते. लोक ईश्वराला जास्त मान देतात. परमात्म्याची श्रद्धेने पूजा करतात. यामुळे आसुर वृत्तीचे लोक ईश्वराविरुद्ध बोलतात. परमात्मा अस्तित्वात नाहीच असा प्रचार करतात. देवतत्व धांदात खोटे आहे असे सिद्ध करायचा आटोकाट प्रयत्न करतात. लोक नास्तिक कसे होतील याची त्यांना फिकीर असते. यासाठी ते नास्तिकता फोपावेल याची काळजी घेतात. सदा सर्वदा परमात्म तत्वाच्या विरुद्ध प्रचार करत असतात. आसुर वृत्तीच्या लोकांचा एक आक्षेप असतो की परमात्मा भेद करणारा आहे. परमात्मा पक्षपाती आहे. तो सर्वांना सारखा न्याय देत नाही. ते परमात्म्यावर दोषदृष्टीचा आक्षेप घेतात. त्यांचे असे म्हणणे असते की परमात्मा त्याच्या भक्तांवरच कृपा करतो. जो त्याची स्तुती करतो, जो त्याचे पूजन करतो, जो त्याला मानतो, अशांनाच परमात्मा मदत करतो. तसेच परमात्मा आपल्या भक्ताच्या शत्रूचा वध करतो. वास्तविक त्या शत्रूने परमात्म्याचे काहीही वाकडे केलेले नसते. तरीही भक्ताचा शत्रू तो आपला शत्रू असा दृष्टिकोन परमात्मा ठेवतो. हा धडधडीत अन्याय आहे. ही तर केवळ मानवी वृत्ती झाली. स्तुती केली की राजासुद्धा आपला खजिना रिकामा करून देतो. याचा अर्थ परमात्मा मानवासारखाच आहे. तो आपल्यापेक्षा काही निराळा नाही. वास्तवात हा आक्षेप कोत्या मनोवृत्तीने केलेला आहे. परमात्मा त्याच्या भक्ताने जरी पापाचरण केले असले तरीही त्याचे योग्य ते भोग त्या भक्ताला उपभोगायला लावतो. एरवी परमात्मा त्याच्या भक्तालाही वरदान देत नाही. तसेच परमात्मा केवळ भक्ताच्या शत्रूला ठार करत नाही तर सर्वसामान्य न्याय करतो. जो अन्यायाने वागतो त्याला परमात्मा शासन करतो. कचेरीत न्यायाधीश शिक्षा देतात याचा अर्थ त्या गुन्हेगाराने त्या न्यायाधीशांचे व्यक्तिशः काहीही बिघडवलेले नसते. न्यायाधीश केवळ न्याय करण्याचे काम करतो. तद्वतच परमात्मा न्याय करतो आणि दुष्टांना शासन करतो. आसुरी वृत्तीचे लोक अवास्तव संचयामुळे दुःखी असतात. म्हणून ते दुसऱ्यांनाही दुःखच देतात. कारण त्यांच्याकडे जे असते तेच ते इतरांना देऊ शकतात. तसेच ते स्वतः अन्यायाने आणि अधर्माने वागतात. त्यामुळे त्यांच्या सर्वांच्या आचरणात अन्याय आणि अधर्मच दिसत असतो. जशी दृष्टी तशी सृष्टी दिसते आणि उमसते. हरिओम.